हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझं आजच्या नवीन ह्या व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कळ टाईमनंतर मी हा व्हिडिओ करत आहे की मला म्हणजे टाईमच भेटत नाही. आणि आता काही 3-4 दिवसापासून तर मी नव्हतीच. तर माझ्या काही 2-3 मैत्रिणी आहेत, त्यांनी मला अशी काही लिंक शेअर केल्या, असं असं झालेलं आहे. तर त्या लिंकचे ते ओपन करायला होतच नव्हतं. जिथे मी गेली होती तिथे नेटवर्क इश्यू होता आणि मला पीस ऑफ माइंडसुद्धा हवं होतं. त्याच्यामुळे मी कनेक्ट जर नाही झालं तर नाही झालं म्हणून सोडून जेव्हा घरी आली तेव्हा त्या मी लिंका ओपन केल्या आणि त्यांनी मला पाठवलं होते लिंक, तर त्यांच्याशी मी बोलली. ठीक आहे असं म्हटलं आणि चला तर आता मी जेव्हा यूट्यूब ओपन केलं तर मला एक बाईची लाईव्ह दिसली आणि त्या लाईव्हमध्ये ती बाई स्वतःच्या पोराच्या डोक्यावर शपथ घेऊन असं म्हणजे म्हणते की मी लाईव्हसाठी असं नाही करत, म्हणजे लाईक शेअरसाठी करते, सबस्क्राईबसाठी असं काही करत नाही. लोक तिला सांगत होते तू शेअर्स म्हणजे सबस्क्राईबसाठी करते, लाईकसाठी करते. तर ती बोलते की नाही, मी त्याच्यासाठी करत नाही आहे. तर हो माहिती आहे, जेव्हा ना एखादा पैसा असं जातो ना, उडतो ना हव्यामध्ये, तर त्याच्या पोटाला आग येतेच. आणि ह्या फ्रॉड बाईला कितीतरी बायकांनी ना असे सपोर्ट करून डोक्यावर म्हणजे उचलून ठेवलेलं आहे. काय मुंबईची राणी म्हणे ही बाईला. राणी असते ना तर असे लोकांकडून पैसे लुबाडलेले नसते. ठीक आहे ना. तर माझ्याकडून सुद्धा एकाकाळी म्हणजे हे टिकटॉक झाल्यानंतरच माझ्याकडून ह्या बाईला मी म्हणजे टिकटॉकपासून मी ओळखते या बाईला. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही टिकटॉक बंद झालं आणि यूट्यूबवर आली तेव्हा मी सुद्धा या बाईच्या याच्यामध्ये अशीच अडकली. मी हिला काय सांगितलं की ना मला ना फेसबुकला चॅनल ओपन करायचं आहे असं मी तिला म्हटलं. आणि मला ना असं माझा साड्यांचा बिझनेस आहे, तर मला जरा मदत कर. तर 5,000 रुपये बोलली. मला माझ्याकडे 5,000 नाही आहे, 2,000 बोलती. नाही, मला असं करायचं तसं करायचं आहे, मी मोठा बॅनर करेन असं तसं बोलली मला. आणि मी म्हटलं ठीक आहे. तर मला बोलली मी उद्या व्हिडिओ करते असं बोलली ती. त्याच्यानंतर माझा व्हिडिओ केलाच नाही तिने. आणि नंतर मी तिला विचारलं काय गं माझा व्हिडिओ नाही टाकला असतो. बोलली नाही, मी आज नाही उद्या टाकते. आणि गडबड गोंधळमध्ये ना तिने तो माझा व्हिडिओ काढला, माझ्यासाठी व्हिडिओ काढला. आणि माझ्याकडून सगळं आयडिया करून घेतली. ह्या बाईने ना काय केलं माहिती आहे, मिशोहून कपड्यांचे ना पिक्चर डाउनलोड करायची. माझ्याकडे काय आयडिया घेतली की माझं काय आहे, माझं मिशोमधून नसतं बिझनेस. माझे स्वतःचे काही डीलर्स आहेत. डीलर म्हणजे काही मॅन्युफॅक्चरर आहेत. ठीक आहे. जसं कोलकातामध्ये आणि बाहेर असे सुरतमध्ये, अहमदाबादमध्ये, असे UP, बिहारमध्ये. तर माझे काही काय आहेत मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ओळखीचे आहेत. त्यांच्याकडून मी साडी घेते आणि जर मला ती 500ला भेटत असेल साडी, तर मी 550 किंवा 650, ₹100 मार्जिनमध्ये प्लस शिपिंगमध्ये मी विकायचे असते. कधी कधी 50, 100 मिनिमम 50 आणि 100मध्येच माझं होतं त्यावेळेला. तर तिला मी आयडिया दिली की लोकांना फोटो पाठवायचे. तिला माहीतसुद्धा नव्हतं. ती स्वतः म्हणते की मी 5वी नापास आहे म्हणून. तर हिने काय करायची, ही लोकांना सांगायची बघा मी असे कपडे टाकले. तर अक्षरशः एक बाई आहे, मालाडमध्ये राहते, तरी बोरिवली त्या साईडला राहते. तर त्या बाईने हिला कूलर पण गिफ्ट केला होता. त्या ताईने, सॉरी बाईने नाही, त्या ताईने हिला कूलरसुद्धा गिफ्ट केला होता. आणि मी बघितलासुद्धा होता तो कूलर तिच्या घरामध्ये. ते ताईंनी हिच्याकडे साड्या घेतल्या होत्या, कोणाला तरी पाठवायच्या होत्या आणि अशा फालतू साड्या पाठवल्या. आणि जर रिटर्न सांगितलं ना तरीसुद्धा घेतली नाही. कारण रिटर्न करणार कशी ती, जर हिने लोकांना कपडे पाठवले आहेत. तर आता मला काही कपडे घ्यायचे असेल, समजा मला मिशोमधून काही कपडा घ्यायचे आहे, माझ्यासाठी ड्रेस आला आणि बरोबर नाही आहे, चांगला नाही, तर मी रिटर्न करणार ना. पण ही अनपढ बाई, हिला सुचणार कसं ते रिटर्न कसं करायचं म्हणून. जर आता मी माझ्यासाठी एक ड्रेस मागवला, चांगला नाही, तर मी ताबडतोब रिटर्नमध्ये हे करते. ॲड्रेस काय देणार, कारण ही स्वतःच्या ॲड्रेसवर. आणि कस्टमर जर दूरदूरचे असतील, ठीक आहे, मुंबईमध्ये दूरदूरचे असतील, त्यांचा ॲड्रेस तर हिला कळत नाही, हिला टाईप इंग्लिश येत नाही. तर हिने असे कितीतरी लोकांना फसवलं. साड्या घेतल्या, पाठवल्या. एक बाईने तर डबल पैसे दिले होते 2 साड्यासाठी. तर हिने म्हणजे एकच काहीतरी फाटलेली साडी असं काहीतरी तिच्याकडे गेलेलं. आणि रिटर्नसाठी जेव्हा तिने फोन केला तर ब्लॉक. तर अशा गोष्टीसाठी मी जर बोलत असेल तर मागून ह्या ज्या बायका आहेत, ते फोंडा कोण आहे, नालायक बायका, त्यांना अक्कल शिकवायला पब्लिकनेच यायलाच पाहिजे. या बायका लोकांना
फ्रॉड करणाऱ्या बायकांना म्हणजे सपोर्ट करतात ह्या बायका, निच्छळ बायका. हां, आणि मला नको असलेलं बोलतात. तर तुझ्या चॅनलचे सर्व जे आय डी आहे, जे आहे चॅनल आय डी आणि जे सगळं आहे, सगळं मी कॉपी पेस्ट करून ठेवलेलं आहे. आणि उद्याच्या उद्या आता तर मी एकाला पाठवलेलं सुद्धा आहे, जे माझ्या ओळखीमध्ये आहे. काय म्हणतात त्याला, हां, त्यांना पाठवलेलं आहे. आणि ओळखीचे पोलीस आहेत, त्यांना पण पाठवलेलं आहे. आता बस बोंबलत, तुझा फोन नंबर, तुझा ॲड्रेस सगळं निघेल आणि मग समजेल तू पुरुष आहे का बाई आहे की कोण आहे. समजला? इथली आहे का, तिकडी आहे का, पर्सवाली आहे का, समजून जा. समजले का कोंडा फोंडा? हां, मला समजत नाही का किती आहे ती, म्हणजे ती इथे इथे राहते आमच्या इथेच, ती आहे. समजलं का? बाकीचं काही नाही मैत्रिणींनो. आणि दुसरं म्हणजे ज्या बाईने आहे ना पैसे असं चोरलेले आहेत, असे पैसे घेतलेले आहेत ना, हां, म्हणजे बँगलोरची एक बाई आहे, ठीक आहे ना, आमची एक बँगलोरची एक बाई आहे. तर तिने मला कधी पण मला ती सांगायची की आहे ना, माणूस जर गरीब असेल आणि ते पण सोशल मीडियावर जर एखादी बाई आहे ना, लोकांकडे पैसे मागत असेल ना, तर त्यांचं अजिबात नाही करायचं. त्यांचं चॅनल मोठे झालेलं असतं आणि हे मुद्दामून पैसे मागतात. नवऱ्याचे बायकोचे भांडणं दाखवतात, असं करतात, तसं करतात, पोरगा मेला म्हणून दाखवतात, पोरगी मेली म्हणून दाखवतात, काय 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 दाखवतात, तुम्हाला माहीत नाही. तब्येत बरी नाही म्हणून दाखवतात, रक्त चढवलं असं दाखवतात, पोराची तब्येत खराब झाली असं दाखवतात, नवरा गुटखा खातो, विमल खातो, ते तर मुद्दामून असं दाखवणार. म्हणजे लोक बोलणार बघा हा विमल खातो. नवरा बायकोमध्ये भांडणं दाखवणार, नवरा घरीच असतो पण भांडण झालं असं दाखवणार, पण नवरा नसणार आहे, नाहीच आहे असं दाखवणार. असं आहे ना पुष्कळ मी ना यूट्यूबमध्ये बघितलेलं आहे. आणि ह्या बाईमुळे ना, ही बाई स्वतःला म्हणते यम्मी यम्मी मुंबईची राणी असं म्हणते ना. तर मला काय म्हणायचं आहे की पहिले पैसे दे ना लोकांचे. म्हणजे 5,000 घेतले होते, माझा व्हिडिओ टाकला आणि ताबडतोब डिलीट करून टाकला. आणि स्वतःचं मला शॉक. मला ना जेव्हा हिने व्हिडिओ टाकला ना, सगळे हिच्या मोबाईलमध्ये ग्रुप आहे मैत्रिणीनो, तर ह्या ग्रुपमध्ये ही लिंक ना पाठवते. आणि सगळे फ्रॉड लोकांनी मला फोन केला होता. 3-4 बायकांनी फोन केला होता. एक बाई तर अक्षरशः म्हणते मला उधारीवर देते, काय माझ्या बापाचा माल आहे का? मला फ्रीमध्ये भेटणार का? तुला मी त्याला पैसे देऊन हिला मी म्हणजे उधारमध्ये देणार का? आणि ही बाई पळून गेली तर मी जायचं कुठे मग? हां, मला तुम्ही सांगा. या बाईने किती चालक आहे बघा. म्हणजे 80 सबस्क्रायबर झाले, 50 सबस्क्रायबर झाले, वाव मस्त, असं तसं. मी तर हिला फेसबुकवर माझ्यासाठी कर म्हटलं होता व्हिडिओ. तर ह्या बाईंनी म्हटलं नाही ना, यूट्यूबवर पैसा आहे, म्हणजे यूट्यूबचं नको मला फक्त फेसबुकवर पाहिजे असं म्हटलं होतं. नाही 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 नाही, यूट्यूबवर असं नको असलेलं माझ्या डोक्यात टाकलं या बाईने. आणि शेवटी माझं चॅनल हे म्हणजे मला फेक लोकांचे फोन यायला लागले ना, त्याच्यामुळे मला संताप आला. मला फेक लोकांचे फोन आले. तर मी काय करायचं तेव्हा? माझ्याकडे 5,000 पैसे घेतले आणि मग मी ह्याला एवढा फोन केला, या बाईला एवढा फोन केला, की बाईने माझा फोन उचलला नाही. आणि नंतर आहे ना, हिच्या पोराने मला ब्लॉक केलं मैत्रिणीनं. कारण मी सुद्धा काय झालं, खाऊ नका हां, ही सांगते तिच्या पोराला ब्लॉक कर तिला असं फोनवर, माहिती आहे का? एवढे फोन केले, उचलत नाही. माझे पैसे खाल्ले ह्या लोकांनी. यांचं कधी, त्या बाईचं तर कधीच चांगलं नाही होणार माहिती. तेव्हा माधुरी पाटील होत्या. माधुरी पाटीलला मी बोलायचं कसं, कारण ह्या त्यांच्या मैत्रिणी होत्या माधुरी पाटीलचे. पण नंतर माधुरी पाटीलला पण रंग दाखवला आणि मला कळलं की हिने माधुरी पाटीलला पण असं म्हणजे फसवलं. माधुरी पाटीलला किती घाण बोलली ही बाई. ह्या बाईमुळे आज एवढा मोठा कांड झाला आहे यूट्यूबमध्ये, तुम्ही विचार नाही करू शकत. एक बाई दुसऱ्या बाईला सरनेम म्हणून चिडवते. त्या बाईकीची लायकी काय आहे? त्या बाईकीची लायकी 0 आहे. मला ती बाई काही घाण माझ्या सरनेमवर चिडवते. त्या बाईचं कधी चांगलं नाही होणार आयुष्यामध्ये. ती कधी सुखी नाही राहणार, एवढं तर आहे. पुरुष असेल तर तो कधी सुखी नाही राहणार, कोणीसुद्धा असेल ना ते कधी सुखी नाही राहणार. कारण आहे ना, मला तू घाण शिव्या घालते. ही जी बाई आहे ना, तिचं कधी चांगलं नाही होणार. एकदम म्हणजे एवढं वाईट राहणार ना त्या बाईला.
आणि ह्या बाईला पण कधी चांगलं नाही होणार. अरे लोकांचा पैसा घेऊन काय ते खायचं. मार्केटला त्या दिवशी मी एक कोणाबरोबर गेली बघितली, मच्छी मार्केटला गेली होती आणि ना जेव्हा तिला घ्यायची जे पाळी आली तेव्हा नाही 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 चांगलं नाही. आणि त्या ह्याच्याकडून एवढे जाम मच्छी बिच्छी घेतल्या या बाईने. म्हणते काय मला वन पीस घेऊन येणार ना, मला शपथ घे, असं असं मी ऐकलं. म्हणजे शपथ घेऊन म्हणजे हे करते. पिझ्झा मागितला म्हणे, खायला नाही भेटत. त्याला त्याला तर किती त्रास दिला, तर तो कार घेऊन यायचा तो ह्या बाईकडे. अक्षरशः रक्षाबंधन, भाऊबीज एवढे मनवले आहेत ना, विचार नाही करू शकत. कशासाठी? पैशासाठी. त्यातून कार घेऊन जाणार. अहो कोणाला आणि किती लोकांना चुना लावणार का बाई. मी मला सांगते माझे 5,000 दे बस. ती त्या बाईची किती घेतले त्या बाईला पण दे. ती तर सोडणार नाही तुला. ती मुंबईमध्ये राहते, मी बँगलोरमध्ये राहते, म्हणून तू वाचली आहेस. कोणतरी म्हणतो की ना तिच्या घरी गेलेली. अरे भंगार लोकांच्या घरात कोण जातं का? ते भंगार लोक लोकांचे पैसे लुटते. तुला ना खरोखर म्हणते मी, त्या बाईला सांगते की ना तुझ्या बहिणीच्या पोराचं काहीतरी ॲक्सिडेंट झालं होतं ना, त्याला काहीतरी बोलली ना, ला जा कंप्लेंट कर. तू कोणती फोंडा कोण होती ना, ती म्हणते आग लावायला. अगं बाई लाज तर धर. निश्चळ बाई, तुझे जातील बघ. माझे 5 गेले, तुझे 50 गेले ना, तुझे बघ. एवढं माझी हाय आहे तुझ्या चॅनलला. एवढी हाय आहे ना, ते खोंडा कोण आहे ना, तुझं जर असं वाटोळ होईल ना, एवढं वाटोळ होईल. मला माहिती आहे तू कोण आहे. कोंडा कोल्हापूरवाली कोंडा आहे ना तू. मला माहिती आहे तू नालायक थर्ड क्लास बाई. तुझं कधी चांगलं नाही होणार. तुझा ॲड्रेस तर काढणार मी आणि तुझी बरोबर लावणार. कोण तुझा तो नवरा डॉक्टर आहे का? थांब, त्यालाच फोन करते. थांब, मला माहिती आहे तू तीच आहे म्हणून. कोंडाबाई म्हणजे मला माहिती आहे की डॉक्टरवाल्याची बायको आहे. डॉक्टर कोण आहे तो आहे ना, मला माहिती आहे. बरोबर त्याला फोन करते आणि तुझी जिरवते. थांब. मला माहिती आहे तू कोंडा म्हणजे कोण आहे, समजली. थांब, तू 2 दिवसात कळेल तुझी काय आहे अवकाद, ते समजेल लोकांना. आणि जे आहे ना माझं सरनेम म्हणून, तुझं आता बरोबर बँड वाजवणार मी. आता मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार सुद्धा नाही. तुमची बरोबर जिरवते. 2 दिवसामध्ये तुझी आई ट्रॅक करते आणि 2 दिवसात नाही लगेच निघेल. तू कोण आहे, तुझी हिस्ट्री, तू कोणाबरोबर बोलते, सगळं निघेल. ठीक आहे ना. हिस्ट्री, तुझी जॉग्रफी, बायोग्राफी सगळं निघेल. आणि मग घे वाटोळं घेऊन. तुझं वाटोळं होणार म्हणजे वाटोळं होणारच. कारण मी तर त्या बाई कोणती लाईव्ह घेत होती त्या बाईला हे करत होती आणि मला एवढं घाणघाण होती. पहिली मी आली होती आणि नंतर तू आली होती भंगारबाई, समजली. तर मी त्या लाईव्हमध्ये तिला सांगत होती की माझे पण पैसे असे सुटलेले आहे. ही भंगारबाई आली आणि भोकायला लागली. अक्कल आहे का गं तुला 1.5 पैशाची? हां, मला माहिती आहे तू कोल्हापूरची जी सडकी तीच आहे तू, समजली का. आणि जर खबरदार माझ्या मागे पडली, तुझ्या नवऱ्याला फोन 100% आणणार आणि सगळं तुझ्या मोबाईलमधून डिटेल काढणार. तुझ्या नवऱ्याकडे, तुझ्या पोरीला सांगणार. तुझी पोरगी आहे ना कोण, तिला सांगणार. तुझी आई काय करते बघ, नको असलेले कामधंदे, ठीक आहे ना. मागून चावी मारते, लोकांमध्ये बायकामध्ये भांडणं लावते. तर तुझी बरोबर तुझी आई आहे ना काढणार. आणि तुमची गँग कोण आहे, तुमची गँग लीडर कोण आहे, सगळं व्हॉट्सअप डिटेल पण निघतील ना. मग ज्या बिचाऱ्या सुधारल्या आहेत, ज्या बायका सुधारल्या आहेत ना आता, जे चांगल्या झालेल्या आहेत, त्यांना समजतं आहे, मग त्या पण फसणार कोंडा तुझ्यामध्ये. ठीक आहे. तर मी आली होती त्या बाईच्या लाईव्हमध्ये तिला सपोर्ट करायला. आणि ही मला म्हणते तू जा, तुझ्या तोंडात पडवते डुकराचं शेण. ठीक आहे. तुझ्या आईच्या बापाच्या सगळ्याच्या तोंडात पडो, भरपूर पडो. ठीक आहे कोंडा. आणि तुझ्या तोंडात पण टाक, नवऱ्याच्या पण तोंडात टाक, आईच्या पण तोंडात टाक, सगळ्यांच्या तोंडात टाक थोडं डुकराचं शेण. ठीक आहे. आणि खा. आणि तुझी यमी करते ना चकली, तिला पण 2 घाल तोंडात. ठीक आहे. लोकांना ना फसवायला तुम्ही हुशार आहात. सगळ्यांचं गँग आहे. 50,000 रुपये असे येतात का? 5,000 माझे मेहनतीचे होते.
मी रिसेलिंग करून 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 केले होते, जमवलेले होते. आणि या बाईने एक दिवसात माझा तो व्हिडिओ केला आणि पण उडवलासुद्धा. तर त्या बाईला तर कधीच भलं नाही होणार, कधीच चांगलं नाही होणार, कोणाचं चांगलं नाही होणार. माझे पैसे मला ताबडतोब दे. त्या बाईचे 50,000चे दे, नाहीतर तुझं कधीही चांगलं नाही होणार. असंच तू सडत राहणार, वाटोळ होणार. असं वाटोळ होणार या बाईचं, एवढं वाटोळ होणार. पोरगा तर सुधारला आहे, पोरगा तर सुधारलेला आहे आणि त्याला माहिती आहे, त्याला माहिती आहे त्याची आई कशी आहे म्हणून. तर जर तू पोरगासुद्धा माझा व्हिडिओ बघत असेल ना, तुझ्या आईला ताबडतोब मला फोन करायला सांग आणि माझे 5,000 मला द्यायला सांग. नाहीतर बघ, वाटोळं म्हणजे वाटोळंच होणार सगळ्याची. हाय आहे माझी, खरोखर माझी हाय आहे. कारण मी आज त्यांच्या लाईव्हला गेली होती ना, मला पुष्कळ वाईट वाटलं. त्या प्रतीक्षा, ती कोण आहे ती वेल कोचिंगवाली, तिला पण फसवलं. मी जाईन ना तिच्याबरोबर, तिच्या घरात, तिच्या बाप्पाकडे जाईन मी, बसेन मी तिथे, मी सांगेन तिच्या पोरीने माझे 5,000 घेतले, त्या बाईला पण घेऊन जाईन मी. ती 50,000 घेतले ना, तिच्याबरोबर जाईन ना, मी तर जाणार. मी फोन करणार त्या ताईला, मी त्या प्रतीक्षाला सांगणार की मी येते, तू येते आणि चल इंदापूरला. मी पण जाईन, मग बरोबर करते, पैसे घेऊनच येणार. माझं जाम मला संताप आलेला आहे आज, जाम माझं डोकं ना सटकलेलं आहे. तर चला मी ठेवते, 11 वाजलेला आहे. चला बाय.